थोडक्यात सिंगल ची घेतली आहे. कुणाल होता त्या ठिकाणी. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक कुणाल त्यानं चेंडूची फेकी केली. धाव कंप्लीट झाली. एकाने धावसंख्या जी 0 1 वर पोहोचती आहे. 2 विकेट आतापर्यंत गेल्यात निलेश थापसी. या वाडा तालुक्यातला आणखीन एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो निलेश थापसी. मात्र ऑन बॅटिंग मार्क त्याच्या विपक्षात पुढचा बॉल ऋषी. मात्र फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतंग. तिथनं थोडस पंच इशारा देण्या अगोदर मात्र त्यांनी क्रीज सोडलं. खेळाडू वृत्तीचं एक चांगलं प्रदर्शन मात्र दाखवतोय. चला नवीन बॅटर जेव्हा येतो थोडी घाई करा, कारण की आपण जर विचार केला तर आजच्या दिवसात ही चौथी मॅच पाहतोय सध्या मैदानात. ऋषी जो गोलंदाजी ट्रॅकवरनं आहे. या ओव्हरमधनं गोलंदाजी करण्याकरता समोर त्याच्या विपक्षात बॅटर आहे. बॅटिंग करण्याकरता जो नवीन बॅटर सूरज मैदानात दाखल झालाय. पॉवर प्ले मधलं पॉवरफुल षटक सध्या मैदानात हाताळतोय तो गोलंदाज ऋषी. पुढचा चेंडू ज्यावरनं मात्र डॉटची होती उद्घोषणा. तिथनं जर आपण पाहिलं तर या डॉटनं जी धावसंख्या स्थिरावलेल्या अवस्थेत असेल 1 ही धावसंख्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. कुणाल कडनं अप्रतिम फिल्डिंग दर्जेदार. तिथनं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित फसला असता. मात्र सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचेल. धावा कंप्लीट होतील 2. या 2 धावसंख्या 3 या धावसंख्येवर जाऊन पोहोचती आहे ती टीम WRSK सुपोंडे. या टीमची एका षटकाच्या अखेरीस धावा असतील 3. ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे. आशिष काळे नवीन बॉलर गोलंदाजी ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल या ओव्हर मधनं. मजबूत आणि बळकट शरीर असलेला हा खेळाडू सातत्यानं बॉडी बिल्डर या पोझिंग करता तो सातत्यानं उतरत असतो विविध ठिकाणी. मात्र क्रिकेट हाही छंद मात्र जोपासताना मात्र सध्या गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल या ओव्हर मधनं. उन्नत आहे स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता. पहिल्या षटकाच्या अखेरीची धावसंख्या 3 ची लागली आहे स्कोर कार्डवर. पॉवर प्लेच्या षटकानंतर आशिष काळे ज्याला मात्र आणलंय गोलंदाजी मार्कवरनं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सातत्यानं चेंजेस केली जातीये. जर अजयला आपण पाहिलं तर यष्टी रक्षकाच्या भूमिकेतनं टीमला पूर्ण लीड करतोय तो अजय. पहिला बॉल सज्ज होईल. मात्र क्षेत्ररक्षक 2 त्यातनं गॅप काढण्याचा प्रयत्न जो होता त्यावरनं फक्त एकच धाव कंप्लीट होती. बॅकअपला आहे विकी त्या ठिकाणी ज्युनियर विकी. सो विक्रांत हे त्याचं नाव विकी या नावानंही त्यालाही ओळख आहे. तो विकीनं मात्र चेंडू कलेक्ट केला. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होतीये. 1 धावसंख्या 4. थोडीशी डोकेदुखी आहे कारण की डावखुऱ्या आणि उजव्या हाताचे 2 बॅटर मैदानात सध्या खेळ करतायत. 4 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना अनिकेत निलेश हे महत्वाचे बॅटर जेव्हा परतीच्या प्रवासाला गेले धावसंख्येवर रोख लावलाय तो पूर्णपणे विकी आणि सापणेकरांनी. पुढचाच बॉल चांगला बॉल ज्यावरनं
विकी काळे चेंडूवर येऊन पोहोचतोय, मात्र कॉलिंग प्रॉपर नाहीये. फलंदाज बाद, रनआउट स्वरूपानं परतावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतंग उन्नत. बॅक टू डगआउट. शिवकृपा मित्रमंडळ, कातेज खुर्द व डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पावडीपाडा टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम, खऱ्या अर्थानं शिवकृपा चषक 2025 वाड्याचा वर्ल्ड कप. आणि जिथनं जर आपण पाहिलं, नवीन बॅटर मैदानात येतोय. रुपेशला आपण पाहतोय तो बॅटिंग करण्याकरता इथून पुढे सज्ज होईल. सातत्याने एका बाजूने विकेट जात आहेत. मात्र पहिल्या ओव्हर पासून जर विचार केला ना, पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉल पासून प्रेशर क्रिएट करून ठेवलाय पूर्णपणे तो सापणेकरांनी. मात्र त्यातनं उभारी घेतली जात नाहीये. एका बाजूने आपण WRSK सुपोंडे हा संघ पाहतोय. पुढचाच बॉल आशिष, फक्त सिंगल काढायचा हा प्रयत्न कदाचित असेल रुपेशचा. मात्र बीट होतोय पूर्णपणे डॉट. निर्धाव स्वरूपानं मात्र चेंडूची सांगता होतीये. याही बॉलवरनं निर्धाव स्वरूपानं चेंडू निघून जातोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. विचार केला तर आशिषनं देखील 2 धावाच्या आतापर्यंत खर्च केल्यात आणि एक रनआउट स्वरूपानं विकेट देखील जी आली आहे या ओव्हर मधनं. आशिषच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर बॉल क्रमांक 4 रुपेश पडल्यानंतर जो काही बॉल टर्न होऊन अतिरिक्त बाहेर तिथनं गेला, पूर्णपणे बीट झालाय बॅटर. पुन्हा एकदा रुपेश मोठ्या पटक्यांकरता त्याची देखील ओळख आहे. मात्र आता समोर आशिष काळेचे जे काही चेंडू आहेत ना, ते त्याला मात्र समजत नाहीयेत. एक भेदक मारा म्हणावा लागेल आशिष काळेकडनं. पुढचाच बॉल पुन्हा एकदा छाबरनं एकदा कंप्लीट केली आहे. दुसरी करता कॉलिंग, दुसरीचा प्रयत्न तो पूर्ण होणार नाहीये. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं आशिष काळेच्या गोलंदाजीचा अनालिसिस केलं तर 3 धावा त्यानं देखील आतापर्यंत खर्ची केल्यात. धावसंख्या 6 जी स्कोर कार्डवर आहे. आशिष काळे गोलंदाजी मार्कवरनं. पुढचा बॉल मात्र क्षेत्ररक्षक करण आहे त्या ठिकाणी. मात्र षटकार 6 धावांकरता सापणेकरांचा करण अंबाला म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो करण, त्यानं झेल नाव करण आहे आणि सापणेकर, सापणे गावात त्याची करण अंबाला म्हणून ओळख आहे. तो करणनं मात्र झेल सोडला. निराश आहे खऱ्या अर्थानं आणि स्वतःवर देखील स्वतःच निराश आहे. कारण की असे खूप कमी कॅचेस आहेत जो त्याच्याकडनं ड्रॉप होत असतात आणि मात्र जिथनं ड्रॉप झाला तर नंतर षटकार देखील गेला. या षटकाराच्या मदतीनं जी धावसंख्या आहे ती 12, 2 षटकांच्या अखेरीस म्हणजे 12 बॉल झालेत आणि 12 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही येणारे 12 बॉल इथनं पुढे असतील आणि गोलंदाजी मार्कवरनं अभि जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. रुपेश असेल समोर बॅटिंग करण्याकरता. त्याच्या विपक्षात पहिला बॉल, त्या पहिल्या बॉलवरनं साई आहे त्या ठिकाणी. साईकडनं त्याला थोडस जजमेंट आलं नसावं आणि त्याच्याही डोक्यावरनं चेंडू जातोय सी मारेच्या पार. मॅच चालू झाली ना, करणनं तो षटकार सोडला, झेल सोडला, तदनंतर मात्र षटकार आला, त्यानंतर मॅच चालू झाली. पुढचाच बॉल पुन्हा एकदा. आता 2 क्षेत्ररक्षकांमधला गॅप. चेंडू जातोय 1 बाउन्स, येतोय चौकार. 4 रुपेशच्या बॅटमधनं हा तडाखा. या चौकार एक
चांगली सुरुवात करून दिली जाते. आप्पा या टोपण नावानं ज्याची ओळख आहे तो अभि मात्र सध्या गोलंदाजी मार्कवरनं आहे. पहिल्या 2 बॉलवरनं त्याच्या 10 धावा आल्यात. या 10 धावांनी धावसंख्या मजबूत स्थितीमध्ये सध्या असताना ती 22 धावा. रुपेश जिथनं संघ अडचणी देतो तिथे मैदानात आला, थोडासा प्रेशराईज जरी असला तरी मात्र खूप चांगलं क्रिकेट त्यानं मैदानात दाखवलंय. पुढचाच बॉल पुनश्च एकदा आता क्षेत्ररक्षक आहे साई त्या ठिकाणी मात्र चुकी झाली. पहिल्या फलंदाज बाद आहे. हिट विकेट झालाय. रुपेशला परतावं लागेल. रुपेश गेला त्याच्या नंतर मात्र रुपेश साबला मैदानात येतोय. अभि गोलंदाजी ट्रॅक वरनं तिसऱ्याच बॉल वरनं हिट विकेटचं पतंग झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला गेलाय. पुढचा बॉल मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कुणाला आहे, चुकी होणार नाहीये. आणखीन एका बॅटरला परतावं लागेल. फलंदाज बाद. धावसंख्या 23 आहे. स्कोर कार्डवर 3 षटकांचा खेळ देखील संपलाय. जिथनं जर आपण पाहिलं शेवटचा आणि अंतिमचं षटक, या षटकाकरता गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज आणायचा आहे. या ओव्हर करता जर आपण पाहिलं अंतिमचं षटक आहे. चला टीम सापने थोडी घाई करा. विक्रांत विकी या नावानं ज्याची ओळख आहे तो विक्रांत मात्र गोलंदाजी ट्रॅक वरनं येतो. या ओव्हर करता सातत्यानं जर विक्रांतचा जर विचार केला तर नेहमी टीम कडनं मात्र पहिलं षटक हाताळायचा. आज मात्र शेवटचा आणि अंतिमचं षटक हाताळण्याकरता आलाय. नेक्स्ट मॅच टीम गुड्डू 11 वसुरी आणि टीम दिनकर पाडा. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला कर्णधार यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये एका इनिंगच्या समाप्तीनंतर. पुढचाच बॉल एक धाव तर वेगानं कंप्लीट केली आहे. साई आहे त्या क्षेत्रातनं चेंडूची फेकी करेल. धावा कंप्लीट होतील 2. टीम गुड्डू 11 वसुरी
केतन वेखंडे अँड टीम आणि एका बाजूने टीम सागर दिनकर अँड टीम दिनकरपाडा. चला कर्णधार बरोबर एका इनिंग नंतर ही फर्स्ट इनिंग जेव्हा संपेल तेव्हा दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये असले पाहिजेत हे लक्षात असू द्यात. तत्पूर्वी चौयात मॅच मधनं जिथनं जर आपण पाहिलं तर विकी हा आहे गोलंदाजी मार्क वरनं. 2 धावा पहिल्या या बॉल वरनं विकीच्या आल्यात. पुढचा बॉल डॉट बॉल ची उद्घोषणा होतीये या बॉल वरनं. धावसंख्या स्थिरावलेल्या अवस्थेत असेल ती 25 धावा. WRSK सुपोंडे हा संघ आपण सध्या मैदानात पाहतोय. त्याच्या विपक्षात विक्रांतचा भेदक मारा सुमात्र दिसतोय गोलंदाजीतनं. या वर्षीच्या सीझनचा जर विचार केला तर बऱ्याचशा फायनल पर्यंत अधिराज्य गाजवलेला हा संघ आहे WRSK सुपोंडे. पुढचाच बॉल करण आलाय. तत्पूर्वी चेंडू फील्ड करून मात्र फेकी थोडीशी चुकीची केली आणि मग तिथनं तिसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न फसला. 2च धावा या 2 धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचतीये. ती टीम WRSK सुपोंडे या टीमची. बॅटर बाद झालाय तुषार, त्याला परतावं लागलंय. नेक्स्ट मॅच टीम गुड्डू 11 वसुरी आणि टीम दिनकरपाडा दोन्ही टीम तयार राहायचंय. विक्रांत गोलंदाजी मार्क वरनं पुढचा बॉल घेऊन येतोय. तिथनं जर आपण पाहिलं धावसंख्या 27 हे स्कोर कार्ड वर असताना डॉट बॉल इथनं मात्र हाताळला जातोय. पहिल्या ओव्हर पासून जर विचार केला ना तर फक्त एकच रुपेश जो बॅटर आला होता त्याच्या बॅट मधनं जिथनं षटकार चौकार आले त्यानंतर मात्र मोठ्या फटक्यांकरता खेळूच दिलं नाहीये ते सुपोंडेकरांना. तत्पूर्वी 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉल चे टार्गेट सेट करण्याकरताचे या फर्स्ट इनिंग मधनं असतील. 5वा बॉल वेग कमी करत मात्र या चेंडूला ट्रॅव्हल केलंय. त्या ठिकाणी कुणाल जो जवळजवळ लॉंग ऑफ वरनं लॉंग ऑन पर्यंत तिथनं क्षेत्ररक्षण करण्याकरता गेला आणि तिथनं मात्र चेंडूची फेकी करेल. धाव कंप्लीट होतीये पुन्हा एकदा. 28 धावा या स्कोर कार्ड वर लागल्यात. टीम दिनकरपाडा कर्णधार इथपर्यंत आलाय. टीम गुड्डू 11 वसुरी येताना बॉल सुद्धा लगेच चॉईस करून जायचं जेव्हा टॉस होईल तेव्हा. पुढचाच बॉल फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद, परतावं लागेल. एका विकेटचा पतंग. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 28 म्हणजे 29 धावा या इथनं पुढे कराव्या लागतील सापनेकरांना. विकी काळे अँड टीम 29 धावा कराव्या लागतील लक्षात असू द्यात. तत्पूर्वी टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. एका बाजूने टीम दिनकरपाडा आणि त्याच्या विपक्षात टीम 2 हात करेल ते टीम गुड्डू 11 वसुरी. टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता मी आयोजकांनी विनंती केली की अक्षयजी पांडव यांच्या शुभ हस्ते तो टॉस होणार आहे पुढचा त्या मॅचचा. हॅलो टॉस बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी दोन्ही कर्णधार जोडले गेलेत.
ठिकाणी टॉस केला जाईल. टीम गुड 11 वसुरी आणि त्याच्या विपक्ष टीम दिनकरपाडा या दोन मॅच मधला हा टॉस असेल. एका बाजूनी एसपी आहे, एका बाजूनी एमबी आहे. एसपी माननीय आदरणीय व्यक्तिमत्व सुनीलजी पाटील साहेब आणि एका बाजूनी एमबी मिलिंदजी बागुल साहेब. एसपी कॉल दिलाय आणि एमबी आलाय. टॉस जिंकलाय तो टीम दिनकरपाडा या नाही काय असेल निर्णय सांगतो थोड्या वेळ. निर्णय पेंडिंग ठेवलाय. तत्पूर्वी दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाहीये त्यांनाही. बॉल लगेच चेक करून घ्या आणि मॅच सुरुवात करायची आहे. चला दोन बॅटर यायचा आहे लवकरात लवकर. आपण स्पर्धा पाहतोय शिवकृपा चषक 2025 चा हा महासंग्राम चा दिवस दुसरा. दिनकरपाडा टीमनं टॉस जिंकून निर्णय स्वीकारलाय की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत. म्हणजे गुड्डू 11 वसुरी तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. केतन वेखंडे अँड टीम लक्षात असू द्यात, प्रथम बॅटिंग करायची आहे. WRSK सुपोंडे टीमला 2 धावांची पेनल्टी असेल. मयुरेश मनोरे सुद्धा येऊन पोहोचलेत. त्यांना मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. मॅच पाहण्याकरता, मॅच एन्जॉय करण्याकरता येऊन पोहोचलेत. टीम पाटील आणि टीम लक्षात असू द्या की प्रथम तुमच्या वाटाला बॅटिंग आली आहे. टीम दिनकरपाडा टीमनं टॉस जिंकलाय. चला जाऊयात मॅच मधनं. पेनल्टी नसेल का पंच? काय ओके नाहीये. ओके चला आता जाऊयात मॅच मधनं. स्ट्राईक वर बॅटर मैदानात दाखल झालाय. करण आलाय आणि नॉन स्ट्रायकर एंड कडनं ऋषी. अभि आणि करण बॅटिंग करण्याकरता आलेत. गोलंदाजी ट्रॅक वरनं अनिकेत पाटील. लेदर क्रिकेटचा खूप जास्त अनुभव ज्याच्या पाठीशी आहे तो अनिकेत पाटील. क्षेत्ररक्षक आहे. सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचेल. रिक्स होती. पहिल्या बॉलवर कदाचित रनआउट झाला असता,
मात्र सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचेल. तर रिव्ह्यू घेतलाय. सो फिल्डिंग करणाऱ्या टीमनं सो रिव्ह्यू घेतलाय. चेक केलं जाईल या ठिकाणी रनआउट करिता. तत्पूर्वी एक शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. या मयुरेश मनोरे यांचा तो शुभ सन्मान करण्याची मी विनंती सूरज पष्टे यांना विनंती करतोय की सूरज पष्टे तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं करायचा आहे. मयुरेश मनोरे फलंदाज बाद. चला घाई करायची आहे. चितनं जर आपण पाहिलं शिवकृपा मित्रमंडळ गातेस वड्डी किपी स्पोर्ट शिवकृपा पावनीपाडा शिवकृपा चषक 2025 6 थरार त्यातनं सापणेकर आणि एका बाजूने त्याच्या विपक्षात 2 हात करती याची टीम WRSK सुपोंडे. पहिली धाव घेताना पहिला रनआउट स्वरूपाने फलंदाज बाद झालाय. जो विकी काळे नेहमी ओपनिंग करतो तो आज मागे थांबलाय. मात्र ही स्पर्धा पूर्णपणे यशस्वी ही पूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या पार पडावी. बऱ्याचशा जणांचं मोलाचं सहकार्य. मात्र पुढचाच बॉल आणखीन एका बॅटरला परतावं लागेल. फलंदाज बाद. बॅक टू डगआउट. अभि जातोय परतीच्या प्रवासाला. विकेट क्रमांक 2 अनिकेत पाटीलनं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं अनिकेत पाटील पहिल्या बॉलवरनं बाद झाला. रनआउट स्वरूपानं का होईना मात्र विकेट त्यानं पहिल्या बॉलवर देखील करंची मिळवून दिली. त्यानंतर अभिला देखील परतवलंय. मात्र एक माफक लक्ष आहे 29 धावांचा पाठलाग करताना. मात्र महत्वाच्या मुमेंटला महत्वाच्या क्षणी म्हणावं लागेल की 2 विकेट या सापणेकरांच्या देखील पहिल्या 2 बॉलवरनं गेल्यात. चला नवीन येणारा बॅटर थोडं घाईत या, थोडा स्पीडअप, कारण की मॅच आजच्या दिवसातनं जे काही पूर्ण शेड्यूल आहे ना ते पूर्ण मॅच आजच्या दिवसातनं पूर्ण झाल्या पाहिजेत. मात्र गोलंदाजी ट्रॅकवरनं नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय अजय. टीमचा एक महत्वाचा खेळाडू म्हणून अजयकडे पाहिलं जातं. सापणेकरांचा अजय मात्र शांत आणि
तत्पूर्वी सध्या मैदानात अनिकेत पाटील, पुढचा बॉल आता समोर अजय आहे. स्वतःचा बचाव करत या पॉवर प्ले मधनं हा फटका खेळलाय, जिथनं चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय अजयच्या बॅट मधनं चौकार. चार लागली आहे स्कोर कार्डवर. पुढचा बॉल अनिकेत पाटील, बॅटची एज लागली आहे, आणखीन एक बॅटरला परतावं लागेल. विकेट क्रमांक 3, अजय जातोय परतीच्या प्रवासाला. एका बाजूनी विकेट सातत्यानं पडतायत, फलंदाज बाद. चेंडू आतापर्यंत टाकून झाले ते टोटल 4 बॉलच्या पाठोमागे 10वा एक चौकाराच्या मध्ये त्यांना 4 लागल्यात. नेक्स्ट मॅच गुड्डू 11 वसुरी आणि त्याच्या विपक्षात टीम आपल्याला पाहायला मिळेल. टीम दिनकर पाडा, सागर दिनकर यांनी टीम असेल एका बाजूने, तर एका बाजूने टीम शुभम पाटील, मनोज बबली, तर केतन वेखंडे हा संघ सो मैदानात इन ऍक्शन दिसेल. जेव्हा जेव्हा टीम अडचणीत असते तेव्हा समीर माळी सो मैदानात येत असतो. तो मात्र समीर मैदानात आलाय बॅटिंग करण्याकरता. त्याच्या विपक्षात गोलंदाजी मार्कवरनं विकेट ट्रेकर गोलंदाज आहे अनिकेत पाटील. झेलला संधी होती, मात्र बॉलिंग करून तसा झेल घेणं थोडस कठीण असतं आणि मग अनिकेत पाटील त्याच्याकडनं तो झेल देखील सुटला. आणखीन एक विकेट घेण्याची नामी संधी होती, मात्र ती संधी दवडली गेली आहे. जिथनं जर आपण पाहिलं समीर माळीच्या विपक्षात शेवटचा बॉल इथून पुढे हाताळावा लागेल अनिकेत पाटील. एक धाव तर वेगानं कंप्लीट केली आहे विकी काळे, जो मैदानात आहे. समेची बाजू आहे खऱ्या अर्थानं की ती सापणेकरांकरता, कारण की त्यांचा एक महत्वाचा खेळाडू जो विकी काळे मैदानात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 5 धावा. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता धावा करायच्या असतील तर टोटल 24 धावा. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना मात्र गोलंदाजी मार्कवरनं या सेकंड ओव्हर करता गोलंदाजी मार्कवरनं आणायचा आहे त्या ओव्हर मधनं. चला लवकर, थोडी घाई करा. निलेश थापसे आणि टीम थोडं सहकार्याची अपेक्षा करतो, कारण की आजच्या दिवसातनं हे पूर्ण शेड्यूल पूर्ण झालं पाहिजे. त्या अनुषंगाने हा आमचा प्रयत्न प्रीमियम वॉटर माउंटन यांच्या माध्यमातून जे आम्हाला 6 दिवस बिस्लरी बॉटल चे पाणी पिण्याकरता दिले, खऱ्या अर्थानं त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेकरता मग मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. त्यानंतर जर आपण पाहिलं तर T6 ब्रँड आहे. गोलंदाजी मार्कवरनं निलेश थापसी या वाडा तालुक्यातला एक परफेक्ट ऑलराऊंडर. या अगोदरही मी म्हटलं होतं, सातत्यानं या टीम कडनं मात्र पहिलं षटक हाताळत असतो. आज मात्र वैयक्तिक आणि दुसरं षटक घेऊन आलाय टीम कडनं. मात्र विकेटला संधी आहे, फलंदाज बाद. परतावं लागेल समीर माळी. बॅक टू डग आउट.
चौयात मॅच मधनं निलेश थापसी पुढचा बॉल सावध खेळ करावा लागेल. एकच धाव कंप्लीट केली जाते. नवीन बॅटर जो मैदानात आलाय बॅटिंग करण्याकरता ऋषिकेशला आपण पाहतोय. ऋषिकेश आणि विकी काळे या दोघांना आता विजयापर्यंत खऱ्या अर्थाने घेऊन जावं लागेल या मॅचला. पुढचा बॉल विकी काळे त्यांना देखील सन्मान दिला. या बॉलला देखील एकच धाव कंप्लीट केली आहे. या ठिकाणी मुख्य मंचावर मान्यवर उपस्थित झालेत. कुणाल ऑटो गॅरेजचे प्रोप्रायटर राकेशजी पाटील, सूरज पष्टे यांचे अगदी जवळचे मित्र ते इथे उपस्थित झालेत. सूरज पष्टे यांना खूप आनंद झाला, ते मॅच पाहण्याकरता इथे आले. अगदी जवळचे मित्र आहे सूरज पष्टे यांचे. तत्पूर्वी आपण जाऊयात मॅच मधनं जिथनं मॅच सध्या रंगती आहे ती सापणे आणि WRSK सुपोंडी या टीम मध्ये. निलेश थापसी पुढचा बॉल ऋषिकेशच्या विपक्षात. सॉफ्ट हँडल फक्त दिशा दिली आहे. जो वेग आहे निलेश थापसीच्या गोलंदाजीचा त्या वेगाचा वापर करत मात्र फक्त सिंगल कन्वर्ट केली आहे. या सिंगल न धावसंख्या 1 न वाढती आहे, धावसंख्या 8 ही जाऊन पोहोचतीये स्कोर कार्डवर. तोला मोलानं मात्र चेंडू हाताळले जात आहेत. तोला मोलानं मात्र निलेश थापसी गोलंदाजीवरनं अटॅक करतोय, कारण की मॅच खूप महत्वाची आहे. कारण की एका बाजूनी सुपोंडे तर एका बाजूनी विकी काळे अँड टीम पाहतोय. सापणेकरांचे एका बाजूने विकेट जे गेल्यात त्या टोटल 4. त्या कारणानं विकी आणि ऋषिकेश सावध इनिंग मात्र साकारतायत. सिंगलला महत्व जास्त करून दिल्या जात आहे त्यांच्याकडनं, कारण की विजयापर्यंत पोहोचायचंय त्यांना देखील. शिवकृपा चषक मध्ये क्वालिफाय होण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हवीशी वाटणारी ही स्पर्धा, वाड्याचा वर्ल्ड कप. तत्पूर्वी पुढचा बॉल निलेश थापसी टवकुऱ्या हातानं गोलंदाजी उजव्या हातानं गोलंदाजी करतो. तत्पूर्वी कोणत्याही प्रकारची धाव नसेल. सावध फक्त सन्मान देत या बॉलवरनं HR फॅशन कडनं जी आकर्षक कॅप आपण पाहतोय जी विकी काळे आणि रोहित काळे यांच्याच माध्यमातून आम्हाला आली आहे. तोच विकी काळे सध्या मैदानात आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सावध खेळ करण्याकरता फक्त सिंगल जी कन्वर्ट केली आहे. त्या ठिकाणी रुपेश होता क्षेत्ररक्षक. एकच धाव कंप्लीट केली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 4.50च्या सरासरीनं. धावा असतील 9. तत्पूर्वी गोलंदाजी मार्क वरनं या ओव्हर मधनं सूरज आलाय गोलंदाजी करण्याकरता. तो सज्ज होईल या ओव्हर मधनं. पुढचा बॉल विकी काळेच्या विपक्षात. विकी काळे
फटका फसलाय. महत्वाचा बॅटर विकी काळे येईल परतीच्या प्रवासाला. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकी काळेला फसवलंय. आता इथलं मॅच मध्ये रंगत वाढली आहे. फलंदाज विकी काळे बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानात आशिष काळे येतोय फलंदाजी करण्याकरता. ज्यानं दुसरं षटक हाताळलं. त्या षटकातनं खूप चांगली गोलंदाजी सापनेच्या बाजूने केली. तो मात्र आता बॅटिंग करण्याकरता आलाय. 29 धावांचं एक माफक लक्ष असताना जी धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर आहे 9 धावा, म्हणजे अजूनही 20 धावा या इथनं पुढे करायच्या आहेत त्या टीम सापनेकरांना. पुढचा बॉल दर्जेदार जिथनं पडल्यानंतर जो काही अतिरिक्त टर्न प्राप्त झाला नाही या बॉलला पूर्णपणे गुंगारा दिलाय बॅटरला. निलेश थापसी यष्टी रक्षकाच्या भूमिकेतनं आपण त्याला पाहतोय. पूर्ण टीमला मात्र लीड केलं जात आहे ते टीम WRSK सुपुंडी या टीमला. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं सूरज. आता मात्र षटकार 6 धावा. पुढचा बॉल आशिषचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार तिथपर्यंत. अनिकेत पाटील आहे त्या ठिकाणी. फेकी करेल. एकच धाव कंप्लीट होतीये. कदाचित प्रयत्न केला असता तर छेल पर्यंत पोहोचला असता का, खूप मोठं प्रश्नचिन्ह होतं. अनिकेत पाटीलला येणारे बॉल असतील 8 बॉल मध्ये 13 धावा करायच्या आहेत. मॅच रंगतदार आहे. एका बाजूने जर विकेटचा विचार केला तर 5 विकेट ज्या आतापर्यंत सापनेकरांच्या गेल्यात. मैदानातनं आशिष काळे आणि त्याला साथ देतोय तो मैदानातनं ऋषिकेश. हे 2 बॅटर जरी मैदानातनं असले त्या मॅचला सहज इथनं घेऊन जाऊ शकतात. विजयापर्यंत क्षमता आहे दोघांमध्ये देखील. तत्पूर्वी पुढचा बॉल सूरज आपल्या गोलंदाज स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. तिकडनं शेंडूची फेकी येईल. रुपेश शेंडूला बॉल गोलंदाजापर्यंत पोहोचवेल. एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगल न धाव संख्या वाढती आहे. जाऊन पोहोचेल ती 17. येणारे 7 चेंडू आणि 12. 7 बॉल 12 ची मॅच आहे. आशिष काळेला आपण पाहतो सेकंड एंडवर. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केले आहे. रुपेश आहे त्या क्षेत्रातनं चेंडूची फेकी करतोय. परफेक्ट फेकी बघा. थ्रो परफेक्ट यष्टी रक्षकाच्या हातापर्यंत येऊन पोहोचला. ही सिंगल आली म्हणजे हॅलो या सिंगल न धावसंख्या जी 18 या धावसंख्येवर असताना मात्र येणारे 6 चेंडू मध्ये 11 धावांची आता गरज आहे. मॅच रंगतदार आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची मॅच आहे. चला लवकर बॉलर आणायचा आहे गोलंदाजी ट्रॅक वरनं. या ओव्हर मधनं गोलंदाजी करण्याकरता जिथनं जर आपण पाहिलं नेक्स्ट मॅच मधनं टीम दिनकर पाडा आणि त्याच्या विपक्षा टीम गुड्डू 11 वसुरी हे 2 संघ आपल्याला इन ऍक्शन दिसतील या नेक्स्ट मॅच मधनं. एक प्लेयर मात्र हळूहळू येऊन पोहोचतोय दिनकर पाडा या टीमचा. कर्णधार जेव्हा टॉस बॉक्स मध्ये आला होता त्यालाही टेन्शन खूप जास्त होतं की प्लेयर येतील की नाही, मात्र येऊन पोहोचलेत. तत्पूर्वी येणारे 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 11 धावा. एका बाजूने सापणे तर एका बाजूने WRSK सुपोंडे ही टीम पाहतोय आपण. तत्पूर्वी चला लवकर थोडी घाई करा.
शेफा दिनकर पाड्याचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आला, त्यांना निर्णय देखील पेंडिंग ठेवला होता. तत्पूर्वी येणारे 6 बॉल आणि 11 धावा या थांबवण्याकरता गोलंदाजी मार्क वरनं उन्नत आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरनं उन्नत या धावा थांबवेल का, उन्नत या धावा रोखेल का. समोर आशिष काळे आहे, एक नवखा गोलंदाज आहे. गत 2 वर्षामध्ये त्याला गोलंदाजी करण्याकरता सातत्यानं संधी दिल्यात त्या सुपोंडेकरांनी, मात्र तो उन्नत आता सध्या मैदानात आहे. 6 बॉल 11 धावा थांबवण्याकरता पहिला बॉल. आशिष काळेचा हात तडाखा, चेंडू जातोय खूप दूरवर, येतोय दर्जेदार क्वालिटी षटकार. 6. आशिष काळे पुढचा बॉल. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता प्रयत्न होईल का, मात्र थांबवलंय. हो नाही, थांब करता करता दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात. येणारे 4 बॉल 4 मध्ये आता धावा कराव्या लागतील. त्या टोटल 3 धावा. मॅच रंगत वाढली आहे. या 4थ्या षटकात जितना हा षटकार लागला ना, तो षटकार खूप महत्वाचा क्षणी आला, कारण की इथनं मॅचचं खऱ्या अर्थानं स्वरूप बदललं आणि सापणेकर थोडे सेफ झाले या षटकारानं. तत्पूर्वी उन्नत इथनं कमबॅक करेल का. येणारे 4 बॉल 3 धावांची मॅच रंगली आहे मैदानात. 4 बॉल 3 धावा इथनं थांबवेल का, या बॉलवर एखादा मोठा फटका खेळून मात्र या मॅचला फिनिश करेल. पुढचा बॉल खूप जास्त अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल. पंचांनी दर्शवलं की बॉल वाईट आहे. ऑफिशियल पंच आपण पाहतोय मंगेशजी बाईत यांच्या माध्यमातून तो इशारा आला की बॉल वाईट, म्हणजे आता फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. येणारे 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता असेल. आशिष काळेला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर. पंच पुन्हा एकदा त्याच्याकडे वळतायत. बॉल वाईड असेल. शेवटचा बॉल जिथनं जर आपण पाहिलं तर या बॉल वर एका धावेची फक्त आवश्यकता असेल. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. तो खाल्लेला 1 षटकार आणि 2 वाईट, खऱ्या अर्थाने या मॅचचं स्वरूप बदललं. पुढचा बॉल मात्र विजयी संपादन केलाय तो टीम सापणे या टीमनं. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. टीम एका बाजूनी नम्रता ट्रेडर्सचे प्रोप्रायटर हेमंतजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. प्लीज वेलकम. तसेच त्यांच्या समवेत निलेशजी पाटील इथे उपस्थित झालेत. चिवा मामा ते इथे उपस्थित झालेत. प्लीज वेलकम वेलकम वेलकम. या गातेस नगरीमध्ये स्पर्धा एन्जॉय करण्याकरता आले. शिवकृपा चषक 2025 हा थरार. जिथनं नेक्स्ट मॅच जी आपल्या भेटीला येईल, सूरज पष्टे यांच्याकडनं लगेच तो सत्कार, शाही सन्मान या ठिकाणी सूरज पष्टे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. सूरज पष्टे यांच्या शुभ हस्ते तो सत्कार मुख्य मंचावरनं केला जातोय. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी झालाय ऋषिकेश. चला सापणेकर ऋषिकेश यायचंय आपण मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. या ठिकाणी शुभ सन्मान तो मुख्य मंचावरनं सूरज पष्टे यांच्या शुभ हस्ते मुख्य मंचावरनं तो शाही सन्मान या ठिकाणी केला जातो. तदनंतर हेमंत